भाऊ इथं अशोक चव्हाण येऊन गेले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद 4-5 वेळा त्यांच्या घरामध्ये होत आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला लागले सगळीकडे की एकदा चान्स द्या, एकदा चान्स द्या, एकदा चान्स द्या. अरे 72 वर्ष झाली, तुम्हाला चान्स आहे. नांदेड जिल्ह्यात दुसऱ्याला चान्स कुठे आहे? आम्ही आपलं झगडून तुमच्या जनता जनार्दनाच्या मायमाऊलीनं आमच्यासारखा एखादा आमदार आज मी होतो म्हणून माझ्या बरोबर 3 आमदार दुसरे बसले. 72 वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे. गृहमंत्रीपद तुमच्या घरात, मुख्यमंत्रीपद तुमच्या घरात, राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात, आमदार तुमच्याच घरात, सगळं तुमच्याच घरामध्ये. आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचं? या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल परवा भाषण केलं म्हणा त्यांनी की मुदखेडला बारामती करून दाखवतो म्हणून. आणि तिथं अजित पवारांनी बारामती केली. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहे. तुम्हाला कुठेतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे. त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री दोनदा असताना सांगता की बारामती करून दाखवतो. हे पूर्ण पैसे वाटून वाटून भानावती करून टाकते आमच्या लोकांना सगळ्याला, तुम्हाला सांगतो. आणि हे सॅटरडे संडे नेते अशोक चव्हाण साहेब. कधीतरी 15 दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं, प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची, 2-3 उद्घाटन करायचे, नारळ फोडायचे आणि निघून जायचं. मागच्या बांधकाम मंत्री असताना 8,500 कोटीचे काम या मतदारसंघात केले. 8,500 कोटी. आता ते त्यांची एक सवय, काही चौकशा लागायचे म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मारतात. आले इकडे, आता कुठून चौकशा लागणार आणि काय होणार त्यांचं तुम्हाला सांगतो. या 8,500 कोटीमध्ये तर मला वाटते काय सोन्याचे रस्ते केले असते काय की ते मुदखेड पण कुठे 8,500 कोटी टाकलेत, कुठे दिसेना. आणि त्यांचे जे बगल बच्चे ठेकेदार 4-5, विकास हे फक्त त्यांचाच आहे त्या ठेकेदाराचा, बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही. आता 2 दिवसांनी या गावामध्ये खेळ चालू होतो. पोलिसच्या गाड्याचा ताफा, मध्ये यांची गाडी, नोटा भरलेले कार्यकर्ते आणि 1,000 रुपयाला, 1,500 रुपयाला, 2,000 रुपयाला. हे तुमचाच पैसा आहे. काही नांगर आणून पैसे आणले गेले ते तुम्हाला सांगतो. हे तुमच्यासाठी आलेला पैसा आहे. तुमच्या योजनातला पैसा खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागलेत. मी भाषण ऐकत राहतो, रोज पेपर वाचत राहतो. मला सांगा, फक्त शिव्या देण्याचाच कार्यक्रम आहे का? मला फक्त एवढं विचारायचं आहे, शिव्या. आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणाचं नाव घेतल्याशिवाय यांना सोपच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती. मला काही समजेल ना, काय वाईट केलं बाबा यांचं. चिखलीकर बोंब मारतो, वानखेडे बोंब मारतो, हे सुरू झाले. कशामुळे बाबा? मी काय तुमचं वाईट केलंय का? पण त्यांना मी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. माझं त्यांना वाटतं समज आहे, त्यांचा समज आहे की सर्व विरोध एकत्र आणले त्याप्रमाणे यांचा आम्ही सफाया करू. अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमची विरोधक करत आहेत. युतीमध्ये आहे, पण जिल्ह्याची एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीने सांगतो. मला सांगा, अशोक चव्हाणाला विरोध केला, तुमची मतदान देणार आहे का तुम्ही त्यांना? का मला शिवाय दिल्या मग तुमची मत त्यांना मिळणार आहेत का? मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या, कामावर द्या. काम जे केलं त्याला अनुसरून द्या. खोटं बोलायचं कारण काय? मला सांगा, तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावच्या प्रस्तावावर चांगली गोष्ट आले, ते माझ्याकडे चर्चा केली. मी म्हटलं बाबा ठीक आहे, हातगावचा नगर तुमचा करा, हिमायतनगरचा आमचा करा. काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या, काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या. ठीक आहे सांगतो म्हणले. 5-7 दिवस आलेच नाही. शेवटची तारीख पण सर आदल्या दिवशी आले नाही. म्हटलं फॉर्म भरून टाका, काय करणार? शेवट आम्ही आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून द्यायचा प्रयत्न केला. अध्यक्ष पक्के होते राहिले, तिकडचे माणसं पळून गेले. कुठल्या हक्कावरचे इकडचा माणूस प्रयत्न झाला. म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून येण्याचा प्रयत्न होत असेल. मी तुला आम्ही गपचूप बसायचं का? काय चुक आहे आमची? आता तरी खरं बोला. अशोक चव्हाण टीका करा ना, तर प्रेमाला टीकेची सवय लागते. तुम्हाला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण का आहे ते मराठवाड्याच्या, नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये. आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला.
छूट आरोप करायचे मोठं नाटक काहीतरी बोलायचं ही काय पद्धत झाली का हो? पद्धतीने बोला. आणि अशा भाजपच्या सभा आज प्रांगणामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात. आज संकेत आहे लोकांचा की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे, वारं कुठल्या दिशेने वाहत आहे. आणि तो फक्त आरोप प्रत्यारोप मी या ठिकाणी कोणावरही आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही. फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे हे मला मुद्दाम सांगायचं. माझी सवय नाही, पण माझी सवय नाही असं त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये. आलं अंगावर घेतलं शिंगावर एवढी ताकद मात्र जरूर आहे.